2029ची निवडणूक आत्तापासूनच जवळ आली की काय असं चित्र तयार झालं आहे. आत्ता आपण बघत होतो राहुल गांधींचं आंदोलन राज्यात देशात सर्वत्र विरोधक बऱ्यापैकी सक्रिय होतो आहे. पण इतकंच नाही, सत्ताधारी पण सक्रिय झालेत. आणि याच सक्रियतेमध्ये सध्या चर्चेचा विषय मुंबई महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे जे परप्रांतीय भय्ये म्हणवले जातात, जे रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांना महाराष्ट्र सरकारनं मराठी सक्तीची केली आहे. कारवाई सुरू झाली आहे. अभूतपूर्व अशा स्वरूपाची कारवाई पाहायला मिळते आहे. मुळात इतकी वर्ष कायदा झाला मग अंमलबजावणी का झाली नव्हती हेच विचारायचं आहे. स्वतः परिवहन मंत्री आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. प्रताप सरनाईक साहेब, खूप खूप स्वागत. मुळात पहिलाच प्रश्न म्हणजे साधारण 36-38 वर्ष झाले होते हा कायदा होऊन की मराठी आलं पाहिजे प्रत्येक टॅक्सीवाल्याला, रिक्षावाल्याला. इतक्या उशिरा का कारवाई होते? आणि तुमच्या काळात कारवाई सुरू झाली म्हणून तुमचं अभिनंदन, पण इतका उशीर का लागला? ते पहिल्यांदा तर मी तुमचं एक वाक्य करेक्शन करतो. याचं तुम्ही परप्रांतीय भय्या असं म्हणालात. हा 1989चा कायदा आहे आणि त्या कायद्यान्वये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली. म्हणजे तुम्हाला बॅच देत असताना त्यात तरतूदच आहे की प्रवाशांशी संवाद साधत असताना तुम्हाला जो संवादात्मक मराठी आहे ती प्रवाशांशी तुम्हाला आली पाहिजे. आणि तुम्ही जो वाक्यप्रयोग केला त्यामध्ये असं आहे की फक्त उत्तर प्रदेशचेच लोक नाही आहेत. आपल्याकडे जम्मू काश्मीरपासून केरळ, तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटका, गुजरात आणि उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश ह्या म्हणजे देशातल्या बहुतांश राज्यातले जी लोक आहेत ते रोजगारानिमित्तानं महाराष्ट्रात आलेले आहेत. मुंबई MMR क्षेत्रात ते काम करत आहेत. त्यामुळे फक्त एका राज्याचे ही लोक नाही आहेत, तर पूर्ण देशातले असल्या कारणानं त्यांना आपण पर्टिक्युलर एका राज्याचे असं म्हणणं अयोग्य ठरेल. आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, ही वस्तुस्थिती आहे की उत्तर प्रदेशातील आमच्या हिंदी भाषिकांचा फार मोठ्या प्रमाणात त्यामध्ये समावेश आपण केलेला आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही कोणी एवढं लक्ष त्यामध्ये दिलं गेलं नव्हतं. परंतु माझ्याकडे काही तक्रारी आल्यात परिवहन मंत्री म्हणून की आपल्याच महाराष्ट्रातले खेड्यापाड्यातले, आदिवासी पाड्यातले जेव्हा मराठी जे पॅसेंजर होते ते रिक्षा टॅक्सीमध्ये जेव्हा बसायचे तेव्हा त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये काय त्यांना मराठीच आपली मुंबई ठाण्यातली किंवा पुण्यातली जी मराठी आहे तीच येत नाही. कारण आपल्याकडे जिल्हानिहाय भाषा ही थोडी थोडी बदलत जाते आणि त्यामुळे हिंदीचं आणि त्यांचा काही संबंधच नसायचा. मग त्यांना आपली मराठी भाषेच बरोबर येत नाही तर हिंदीमध्ये ते काय संवाद साधतील. आणि त्यामुळे वादविवाद झाले. वादविवाद झाल्यानंतर त्याचा पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी दाखल झाल्या आणि मला अनेक सामाजिक संघटनांनी, अनेक आमदारांनी पत्र दिली की हे फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस ह्या गाड्यांचं प्रमाणही वाढतं आहे. त्यामुळे मराठीशी जर संवाद कोणी साधत नसेल तर ते आपण कायदेशीर कारवाई करायला हवी. आणि मी ती कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली. मग काही सामाजिक संघटना, काही राजकीय पक्षाचे नेते, काही अमराठी जे नेते आहेत ते आले. त्यांच्याबरोबर बैठका झाल्या. त्यांनी मुदत मागितली. त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली. मी 1 मे ते म्हणजे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन अशी 3.5 महिन्याची मुदत दिली. ते त्या गोष्टीला तयार झाले. मग मराठी शिकवायचं कोणी? तर कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ ह्या साहित्यिकांना आमंत्रित केलं. त्यांनी आनंद व्यक्त केला की चला आम्हाला ह्या मराठी पूर्ण अस्मिता आहे आणि ती मराठीची यशोगाथा जी आहे ती आपण जगभर पोचवतो, आपण महाराष्ट्रात का पोचवू शकत नाही. त्यांनी 160 वर्ग उपलब्ध करून दिलेत. 1800 शिक्षक ह्या राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी तैनात केले. MMR क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक दिले. आणि आनंदाची गोष्ट आहे की 1 मेला चालू केलेला हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मराठी अभियान जे होतं ते जवळजवळ 1,65,600 हिंदी भाषिकांनी त्यामध्ये भाग घेतला आणि ते मराठी शिकले.